keep it on the level, keep it on the level. I'm climbing up the, keep it on the level, keep it on the level. I'm climbing up the ladder while you in need of a shovel. सुप्रभात. सकाळचे 7:20 झाले आहेत. नवीन आज पुन्हा हम्पी तसं विजिट करायचं आहे म्हणून लवकर उठायचं होतं. तरी पण 1 तासभर लेटच झाला. आता झाली सर्व तयारी. फटाफट शूज घालू आणि निघू प्रवासासाठी. मंदिराच्या दिशेने निघालोय. सकाळी सकाळी मस्त हॉस्टेल क्रॉस केलं. बाजूलाच मंदिर होतं. तर बोलू पहिला दुसरीकडे जायचं होतं पण आम्ही उठलोच उशिरा पूर्ण नेहमीप्रमाणे आजही. अंग थोडं सुटलेलं वाटतंय ना. होऊन जाईल नॉर्मल ते पण. मंदिर सुंदर असं टेम्पल. हे विरूपाक्ष मंदिर. इकडे जेवढे मंदिर आहेत ना त्या मंदिरापैकी इकडे एकच ठिकाण असे की जिथे पूजा केली जाते. बाकी ऑलमोस्ट सगळे मंदिर डिस्ट्रॉय झालेत. सो तिकडे मूर्ती तोडल्या गेल्या आहेत. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कसं एकदा मूर्तीच्या हाती जर तसं काय झालं असेल तर त्याची पुन्हा पूजा केली जात नाही. ते एकमेव हेच स्थान आहे ते जिथे पूजा केली जाते. आता आपण आतमध्ये जाऊच पण प्रॉपर मूर्तीचे फोटो काढायला जरा मनाई आहे. तर जेवढं एंटायरमधलं आतमधल्या ज्या ज्या गोष्टी बघता येईल तेवढ्या बघू आपण. चप्पल स्टँडमध्ये चपला ठेवल्यात. लास्ट टाईमप्रमाणे खूप डेव्हलप झालं आहे तसं बघायला गेलं तर. आधी कसं होतं माहिती आहे काय, तो माणूस बसलेला असायचा आणि बाजूला सगळे ओपन. तर म्हणजे जे फक्त नवीन लोक आहेत ना तेव्हा ते येऊन पैसे देऊन जायचे. बाकी कुठेही चपला फेकून देत होते. त्यामुळे खूप चांगलं केलं आता. वाचलं नाही पण. अच्छा पॅन्ट आहे ते नाहीतर परत तेच इथून एंट्री केली आपण. आतलं आहे गोष्टी पण आहे ना इतर कधी. हा इथला परिसर आतमध्ये असं सुंदर असं हे आहे. खूप सुंदर बांधकाम केलेलं आहे तर आम्हाला. इथे नंदी वानरांनी पकडलं. माकड परवडतात पण वानर नाही परवडत. वानर त्याच्या बॅगेला हे केलं ते जाऊन पण देत नाही ना. हे काय आला बघा यांचा झुंडा आला पूर्ण. अर्थच नाही काय. इथून आपण एंट्री केली. अरे लक्ष्मी नाही वाटते इथे आता. विरूपाक्ष मंदिराकडे येण्यासाठी इथे लक्ष्मीला बांधतात हे लोक. म्हणजे ठेवतात, बांधत नाही. सॉरी चुकीचा वर्ड यूज केला मी. इथे लक्ष्मीला ठेवतात. का माहिती कुठे बाहेर गेले असेल घेऊन. स्टेप बाय स्टेप चाललोय मंदिराच्या दिशेने आम्ही लोक. प्रत्येक स्तंभावर तुम्हाला ना म्हणजे सर्व जेवढे मंदिर आहेत ना इकडे या साईडला प्रत्येक स्तंभावर तुम्हाला काय ना काहीतरी शिल्पकला केलेली दिसेल. ते प्रत्येक शिल्पकलेचं नॉलेज पाहिजे तर आपल्याला गाडी घ्यावं लागेल आणि तेवढा टाईम नाही आपल्याकडे. ॲक्च्युली खूप कमी टाईम राहिला नाही, खूप जास्त विजिट करायचं आहे. हे बघा मंदिराचा गेट.
आणि हे मंदिर सुंदर असं. तेच मंदिरात दर्शन पण झालं. ॲक्च्युली मूर्तीचा फोटो काढणं अलाव नाही ना, हां मग ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ बंद केला होता त्यापुरतं. काय बोलता? ही विजयनगरात डायनेस्टी होती. इथे तुम्ही नोटीस कराल ना, जो आपण एंट्रन्स घेतला मंदिराचा तोच त्याचा उलटी बाजू इथे ॲज इट इज विजिबल होते तुम्हाला या इकडून. तर त्या टायमाला कसं त्या लोकांनी काम केलं असेल तर हे इथे बघण्यासाठी खूप चांगलं आहे. बाकी बघू आपण मंदिराच्या आवारातली छोटी छोटी मंदिरं. हे नागदेवाचं मंदिर. हे श्री पंपादेवीचं मंदिर. हा विरूपाक्ष मंदिराच्या बाहेरचा परिसर. इथे मस्त असे नदी आहे, तलाव आहे, सॉरी नदी मी पण काहीही बोलतो, तलाव आहे. नाश्ता वगैरे करून झाला सकाळचा. आता आलो आहे एलिफंट स्टेबल, लोटस महल या गोष्टी बघायला इथे पुढे. तर या साईडला कृष्णदेवरायचं पूर्ण एम्पायर होतं, म्हणजे त्यांचा राज्यकारभार सगळा चालायचा त्या साईडला. तर हळूहळू बघू. सोबत वरनं तिकीट काढायला पाठवलं आहे, तर गेलो तिकीट काढायला. हां हे कमी होतं. अच्छा आज गुब्या वाटतो मी, गुब्या. 3 गोष्टी आहेत बघण्यासाठी. वॉच टॉवर पण इथेच आहे, मस्त बघू. आज जरा खूप जास्त बघायचं आहेत गोष्टी, कारण काल जास्त बघता नाही आल्या. होप सो आज ऑलमोस्ट सगळं तर नाही होणार, पण थोड्याफार गोष्टी होऊन जातील. तिकीट काढायला पण टाइमपास चालू आहे. काय त्याला टाइमपास बोलतात. मग तिकीट झालं काढून. आला कभी 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 कह रहे अपन 7. अभी तो मैं हम्पी पे हूँ, उसके बाद फिर गोकर्ण जा रहा हूँ. एन्जॉय करू. इथे आईस्क्रीम बोलतो, आपण गारेकरवाले बोलतो इकडे आपल्या साईडला. हा पान सुपारी बाजार, सर्व बाजारमधला मुख्य बाजार होता हा टाटामाचा. त्या ठिकाणी हत्तीडाळ, घोटाळा, पायडळ, नृत्य आणि हे
स्विमिंग पूल. ही आहे तुंगभद्रा रिव्हर. सुंदर असं नदी. इथे श्रीरामाचे पावाचे निशाण आहेत आणि इथून बाण मारला असावा. काहीतरी आहे. आराम करायची जागा ही आहे. हा रस्ता हो इथे आहे ना. इथे बघा इथे सभा झालेली बोलतात. काढू द्या. राईट नाव वी आर इन कोळ्याकर राईड. मस्त 2,500ला घोडा लावला ना. असं दोघांनी 2,000ला घोडे लावले फक्त दोघांचे. म्हणजे चालले राईडसाठी. पता नहीं और क्या है करके राइट. वाटर डायरेक्शन यही है ना? नहीं ये साइड है. अच्छा तुंगभद्रा रिवर वाटर डायरेक्शन असं आहे. हो ॲक्च्युली वी आर इन कोऱ्याकर राईड. तर त्यांनी आम्हाला आहे ना एक मस्त स्पॉट दाखवला आहे. बोलले की इथे झाडांचे रूट्स असे बाहेर आलेले आहेत आणि खूप चांगलं वाटतं हे लोकेशन. तर आम्ही आलो इथे. वाव. दिस इज द प्लेस. अच्छा दिख रहा है. कौन सी ट्री का रूट है लेकिन मालूम नहीं. स्टार्ट किधर से होता है? इधर से. अच्छा संगम तुझ्याकडे ना. संगम नाही आहे. सॉरी माय बॅड. हे काय संगम तुझ्याकडेच होतं का? हो हे काय शाईन होतो ना एवढा. मग नॉट माय बॅड. संगमरवरी डंगरावरून झालंय ऑलमोस्ट फोटोशूट. हा मस्त मजा आली कोऱ्याकोर राईडला. कोऱ्याकन मस्त वाटलं कोऱ्याकन. अंजनाद्री द बर्थ प्लेस ऑफ लॉर्ड हनुमान. आपण एक एक खाऊ. आता लगेच चालू तरी या. बापरे बाप खूप जास्त गर्दी आहे. चला आम्ही स्टेप बाय स्टेप चाललो आहे ना. या माणसाची तब्येत चांगली व्हावी म्हणून मी याला बॅग दिली हातात. तर माझे उपकार मानले पाहिजे ना. माझ्या नावाने शिवाय घालतो. बोलतो काय काम नाही केलं, हे नाही केलं, ते नाही केलं. बोला काय केलं पाहिजे माणसाने. त्यांच्या हातापाय जाऊन पुढे जाऊन दुखू नये म्हणून मी यांना कामं देतोय आणि मी मोकळा चालतो. तर हे
He asked me from which side is best for us. But we are going. चालत राहावा, मस्त मजा येते. अरे चपलांचा सेल लागला आज. हा आहे एंट्री गेट. श्रीरामाची सुंदर अशी मूर्ती आहे समोर. सुंदर अशी. पाहायला मोजलं काय? मोजायला पाहिजे होतं ना. नाही बोंबललो असतो ना आपण. ॲट लास्ट आम्ही एवढ्या पायऱ्या चढून वरती पोहोचलो. मजा येते हळूहळू. येतच लय जायला लागले आजकाल. हवा नाही काय? हवा ना. खालून बघितलं होतं खूप गर्दी दिसते वरती. हो की वरती जाऊन असावी ती. खाली नसावी, नाही तर वाट लागणार ना अशी आहे ना. ॲक्च्युली इव्हनिंगला जायचं होतं पण साहेबांची गाडी अजून झालीच नाही. मग ती आणायला जावी लागेल. जर ती आज आणली नाही तर उद्याचे पुन्हा तोच लेट. मग सगळ्या गोष्टी नाव होणार कवर. हनुमानाची मूर्ती मागे राम सीता लक्ष्मण. हळूहळू गर्दी लागायला चालू झाली. मग शुक्रवार चेक केलेला खूप जास्त गर्दी वाटत होती. आता असं वाटतं बघून वाटतं की ओढ घेतात मनामध्ये. हा रूट मस्त आहे. काय अच्छा बरं झालं मी विसरून गेलेलो. 575 स्टेप्स आम्ही अशा प्रकारे क्रॉस केला आहेत. आणि मस्त पैकी डोंगराच्यातून येते पायऱ्यांची वेळेवार जाताना दिसते आहे आम्हाला. मस्त रोड आहे. मग अशी डोकं आपडलं जोरात. खालून जाण्यासाठी रोड आहे. रामाच्या बोल ऐकायला तर कानाला सारखे. थोडंसंच बाकी आहे. ऑलमोस्ट 20-30 पायऱ्या पेंडिंग असेल. हे मंदिर बऱ्यापैकी लवकर पोचलो. सुंदर असं मंदिर आहे. शनिवार असल्या कारणामुळे आणि सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे भरपूर क्राऊड आला इथे. सुंदर असं दर्शन झालं. रामायणामध्ये बरोबर सांगितलं असेल की कुठे आहे ते. काय लोकेशन ना तो हे शबरीची येते कुठे दाखवलं तर आहे तिकडे नाशिकला. मंदिरावर मस्त गर्दी. आज भंडारा ठेवला. भरपूर पब्लिक आहे शनिवार असल्यामुळे. डोंगर आलो, मस्त फ्रेश झालो. निवांत वाटलं. बोला आता उद्या सकाळी लवकर निघायचं गोकर्णासाठी. हंपी ट्रेक गोवा. गोकर्णाची सुरुवात करायची तर सकाळीपासून बोला चला जेवण येऊ. जेवण झालं आता निघू पुन्हा रूमसाठी. नवीन मला वाटतं ब्लॉग हा इथेच आजचा एंड करूया. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये हंपी टू गोकर्ण ट्रेकमध्ये. तोपर्यंत बाय बाय.